एका ठिकाणी गेलो होतो मी प्रवचनाला. प्रवचन झाल्यानंतर तिथं माझ्या ओळखीचे एक जण म्हणाले, आज माझी पंगत आहे, तुम्ही जेवून जावा. त्यांना म्हटलं मी काही जेवणार नाही. तर ते म्हटले प्रसाद घेऊन जावा. आता जेवणाला जर बदललं, प्रसाद घेऊन जावा, आमची पंगत आहे. सहज संयोजकांना विचारलं त्याला, किती माणसाचा प्रसाद केला? तर तो म्हटला 300 माणसांचा प्रसाद केला. म्हणजे 300 माणसांची पंगत आहे. मग संयोजकांना विचारलं, ज्ञानेश्वरी वाचायला किती लोक बसलेत? तर ते म्हटले 3 जण आहेत. एक आजी आहेत, एक आजोबा आहेत आणि एक 7वीतली मुलगी आहे. आता काय कळलं, ज्ञानेश्वरीचे वाचक किती आहेत? 3. आणि भोजन प्रसाद घ्यायला साधक किती आहेत? 300. गावोगावी कुठल्या साधकांची संख्या जास्त आहे? भोजन साधकांची संख्या जास्त आहे. परमार्थाचा विचार करणाऱ्या, अभ्यास करणाऱ्या साधकांची संख्या काय आहे? कमी आहे. आता आणि त्यावरूनच ठरतं आमच्या गावचा सप्ताह मोठा. कशावरून? 4000 पत्रावळी लागली यावरून. त्यापेक्षा 4000 ज्ञानेश्वरीच्या प्रती गोळा कराव्या लागल्या असं जर झालं तर काय म्हणता येईल? तो खरा सप्ताह मोठा. याचा अर्थ काय की इतर काही नाही साधनं जमत नसतील तर निदान काय करा, ज्ञानेश्वरी वाचा, पंढरपूरला जा.